आज नेहमीप्रमाणे मी आज सुंदर विचार आत्मबोधाचे हे तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि हा जो परिसर आहे खूप सुंदर मनोहर असा माझ्या शाळेचा परिसर आहे. आणि यामध्ये आजचा विषय अनेक लोक आहे ज्यांना आपल्या स्थिर अवस्थेपासून भरकटलेले आहे. त्यांना कळतच नाही की आपण आपल्या अंतरातून किती दूर गेलेला आहे. आणि गोंधळलेले आहे, भयभीत झालेले आहे. त्याचं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन शोधण्यासाठी चंचलता असूनही वेळ नाही आहे. इन्स्टंट असं रिझल्ट त्यांना हवा आहे. आणि त्यांना अशी आशाही आहे की मला ते प्राप्त होईल. त्यामुळे फास्टमध्ये ते डॉक्टर बदलत आहे. आपली रोजची नियमितता बदलत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं रूपांतर करत आहे. अनेक ग्रंथ वाचून काढत आहे, पुस्तक वाचून काढत आहे. पण आहे त्याही पेक्षा ते दूर गेलेले आहे. मग आता एवढ्या मोठ्या जगतामध्ये जे जग आपण तयार केलेलं आहे तो त्याच्यातच शोधत आहे ना. मग सापडेल कसं? ते बाहेर नाही आहे ना. हे सगळं सुटल्यावरची न काही करणं ही जी अवस्था असते तिथेच सगळं काही आहे. ती जी काही अस्थिरता शोधण्यासाठी तो धावतोय. ते सगळं सोडून दिल्यावरच ती स्थिरता प्राप्त होणार आहे. पण समजा आपण म्हटलं समुद्राच्या मधात जर एखादं मोठं जहाज आहे, त्याला म्हटलं तू स्थिर हो, शक्य आहे का? त्याला किनाऱ्याला लागावं लागेल आणि मग तो लँडिंग करू शकतो. विमानात बसलेले लोक आहे, आपण त्या विमानाला म्हटलं की स्थिर हो, शक्यच नाही. त्याला एक कालावधी लागेल. लँडिंग झाल्यावर तो शांत हो. मग तशी आता आपली अवस्था आहे. आपण म्हटलं शोधणं सोडून दे, स्थिर हो. आता तुम्ही सांगा, समुद्राच्या मध्यभागी जसं जहाज आहे, आकाशात विमान आहे, त्या पद्धतीने तो सध्या चहूबाजूंनी घेरलेल्या त्याच्या समुद्रामध्ये उभा आहे. हेलकावे खात लाटांसोबत प्रवास करत. आधी त्याला किनाऱ्याला लागावं लागेल, तेव्हा तो स्थिरत्वाकडे प्रवास होईल.
आणि हे एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे. एका दिवसात मला बोध होईल, आत्मचिंतन होईल, आत्मजागृती होईल, असं होत नाही. एक प्रोसेस आहे. एक असा काळ किंवा एक असं ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला सतत राहावं लागेल की तुम्ही स्थिरावण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी तुम्हाला अवेअरनेस पहिले आलं का? एवढे सागराच्या मध्यभागी, एवढ्या लाटांच्या धक्क्यामध्ये तुमचं चित्त शांत कसं राहील? आधी तुम्हाला असा विचार प्रकटावा लागेल अवेअरनेसबद्दल की अरे, माझ्या चहूबाजूने अंधकार आहे, मला प्रकाश दिसत नाही, मी या चक्रव्यूहात अडकलो आहे, मला याच्यातून सही सलामत निघायचं आहे. एक असा विचार प्रगटला तरी तो पहिली पायरी आहे स्वकडे वळण्याची. मी खूप सांगते म्हणजे काय, मी त्याच्यातून गेलेली आहे. मी अशीच होती वादळात. असंख्य चहूबाजूने वादळ होतं. कोणाला आम्ही धरून शांत होऊ? कोण असा आहे की जो मला स्थिरत्व देईल, शांती देईल? माझी जी मनामध्ये चाललेली धुसफूस आहे, आक्रोश आहे, तो कसा शांत होईल? कोणीच येत नाही. कोणी जन्मतात ते आई वडील नाही आहेत, कोणते नातेवाईक नाही आहेत, कोणी येत नाही. कारण हा नियम आहे प्रकृतीचा. तुम्ही स्वतः स्वकडे वळा. स्वतःच वापस या स्वतःकडे. सगळं काही तुमच्यातूनच आहे. ही गोष्ट ज्ञानाने, अनुभवाने अनुभवायची आहे. आपणच आपल्याकडे कसं वळायचं? कारण आहे ना, तुमच्यातूनच ते हे सारा प्रकट होत आहे ना. तुमच्याच असे विचार फैलत आहे. त्या विचाराच्या मागं जाता जाता तुम्ही चक्रव्यूहामध्ये अडकून राहिले. कोणी नात्याच्या चक्रव्यूहात अडकते, कोणी आर्थिक, कोणी सोनं चांदी, अनेक असं एकात एक गुंतागुंत आहे. आणि ती बाहेरून कोणी केलेली नाही आहे.
ती तुम्ही पण नाही केलेली आहे. पण जसं प्रत्येक गोष्ट तुमच्या घरातली तुम्ही व्यवस्थित ठेवली तर ती तुम्हाला मिळणार आहे. पण अस्ताव्यस्त असेल तर ती दिसणार नाही. तसंच तुमच्या आतमध्ये सगळं काही तर तयार बसून आहे. तुमच्यातूनच तो जो तुम्ही बाहेर शोधण्यासाठी अस्थिर झालेले आहे, मन चंचल झाला आहे, तो आहे. पण आपल्याला कुठे वेळ आहे, विश्वास आहे. आणि का म्हणून विश्वास करायचा? कारण प्रत्येक वेळी आपण काहीतरी नवीन शोधायला चाललो. या पुस्तकात असेल, त्या पुस्तकात असेल, इथे असेल, तिथे असेल, साता समुद्राच्या पलीकडे असेल. कुठेच नाही आहे, आपल्यामध्ये आहे. पण कोणी सांगावं आणि कोणी विश्वास करावा? ज्याला तो मिळायचा तो असा सहज मिळतो. शोधत शोधत जेव्हा शोधण्याची भूमिकेतून आपण स्थिर होतो, शोधणं संपते, तेव्हा सहज प्रवृत्तीने तो जवळ असतो. प्रत्येकाला शांती हवी आहे. सगळेजण असं डोक्यावरती असं विचाराचं एक मधमाशाचं पोळं जर उठलं तर त्या मधमाशा कशा अशा लाखोच्या संख्येने असा घोळकाच्या घोळका उठून असं इकडून तिकडे धावतो, असा तुमच्या डोक्यावर विचारांचा असा घोळ सुरू आहे. एवढ्या विचारात तुमचा आत्मचिंतनाचा, आत्मबोध होण्याचा विचार कोणता? हे सगळे विचार जाऊन एकच विचार तो अंतरात उतरण्यासाठी. तुम्ही अवेअर पाहिजे, जागृत पाहिजे. तुम्हाला हे समजलं पाहिजे, बाकी नुसता धुवा आहे, सत्य नाही. सत्य एकच आहे की या देहामध्ये जो बोलणारा आहे, पाहणारा आहे, ऐकणारा आहे, जो सगळा अनुभव करणार आहे, तो बाहेर कोणत्याच जगतामध्ये तुम्हाला सापडणार, कोणत्या ब्रह्मांडात नाही, कुठे गॅलेक्सीत नाही, कुठं नाही. तो आपल्यामध्येच बसून सारी दुनिया पाहत आहे. तुम्ही त्याचे साक्षीदार आहे. पण या शरीराचा मोह इतका आहे की त्या पाहणाऱ्याकडे लक्ष नाही. देह जरुरी कारण आहे ना, आपल्याला सवय होऊन जाते. आपणच आपल्याबद्दल बोलणं, आपल्या देहाशी बद्दल अभिमान असणं आणि त्याचं इतकं आपल्या मनावर प्रतिबिंबित होते ते विचार की हे जग, हे शरीर, हे खरं आहे. हे आहे खरंच, सत्यच आहे. शरीर सत्य आहे, हे जगत सत्य आहे. हे जगत सत्य असलं,
शरीर सत्य असलं, आज अवेअर वर्तमान काळात हे असलं तरीसुद्धा आपण याच्यात समाधानी आहो का? तुम्हाला कळते का मी बोललेलं की या शरीरामध्ये खरंच आपण सुखी आहो का? आज जे जसं शरीर दिसते ते कालांतराने रूपांतरित होणार आहे, बदलणार आहे. हळूहळू त्याचं रूपांतर होता होता ते नष्टही होणार आहे. पण जो बोलणारा आहे, तो अनुभव घेणारा आहे, तो आज आहे, काल होता आणि उद्याही राहील. याची आपली भेट होणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का ती भेट झाली तर आपला आत्मा बोध होतो आणि त्याच्यातून बाकी काही नाही, पण स्वतःची शांती नक्कीच मिळेल. धन्यवाद. थँक्यू.